नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पडक्या इमारतीमध्ये बसून त्यानं थंड डोक्यानं प्लॅनिंग शिजवलं. आधी त्याचं अपहरण केलं आणि नंतर कोयत्याचे वार करत त्याला संपवलं. यानंतर मृतदेह एका प्लास्टिकच्या बॅरलमध्ये भरून यामध्ये दगडधोंडे भरून हा बॅरल विहिरीत टाकला आणि याच विहिरीत आरोपी रोज आंघोळ करू लागला. नेमकं ही घटना का घडली, याचं नेमकं कारण काय असू शकतं, हेच आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलं तर सांगलीची गुन्हेगारी वाढलेली दिसून येते. त्याचं कारण सांगायचं झालं तर इथे असलेली औद्योगिक वसाहत आणि यामध्ये वाढलेली कामगार संख्या. नुकतंच सांगलीतील रोहित म्हैसाळे या 29 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. तर विश्रामबाग पोलिसांनी या खुना तपास अगदी खोलवर जाऊन केल्याने या खुनाची घटना उघड झाल्याचं समोर आलंय. यामध्ये मास्टर माइंड आरोपी म्हणून श्रीकृष्ण उर्फ गोट्या कलढोणे राहणार इंदिरानगर सांगली याला पोलिसांनी अटक केली आहे. ही झाली घटना. मात्र पोलिसांनी या खुनाचा तपास कसा केला, आरोपीने हा खून कसा केला, त्यासाठी आरोपीने त्याचं प्लॅनिंग कसं केलं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. विश्रामबाग पोलिसांनी या खुनाचा तपास कसा लावला हे पाहणं गरजेचं आहे. सुरुवातीला रोहितची मिसिंग विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी रोहित सकाळी कामावर कधी निघाला आणि तो कधीपासून बेपत्ता आहे हे पाहत असताना जिल्हा परिषद इमारतीसमोर एका CCTV फुटेजमध्ये दिसून आलं की त्याचं अपहरण झाल्याचं निश्चित झालंय. यावरून या आरोपीला ओळखण्यात आलं, ज्यामध्ये 2 अल्पवयीन आरोपी होते. या 2 अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेताच त्यांनी रोहितचा खून केला असल्याचं सांगितलं आणि हा खून गोट्या कलढोणे या सराईत गुन्हेगाराने केल्याचं सांगितलं. यावरून पोलिसांनी गोट्या कलढोणेला अटक केली. यानंतर या खुनाची भयानक मिस्ट्री बाहेर आली. 26 फेब्रुवारी सकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोरून रोहित म्हैसाळे या तरुणाचे गोट्या कलढोणे यांनी अपहरण केले. आरोपीसोबत त्याचे 2 अल्पवयीन साथीदार असल्याचे देखील दिसून येते. रोहित म्हैसाळे हा बांधकाम करणारा सेंट्रिंग मजूर असून 26 फेब्रुवारी रोजी तो आईच्या जागी सफाई कामगार म्हणून गेला होता. पहाटे आपले काम उरकून रोहित सकाळी घरी निघाला, पण त्याच्या वॉचवर असलेल्या गोट्याने त्याला नेमकं जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर गाठलं. रोहितला माहिती होतं की गोट्या आपल्याला संपवणार, त्यासाठी तो आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. पण शेवटी गोट्याने त्याला गाठलं, गाडीवर बसवलं आणि त्याला सांगलीच्या विठ्ठलनगरमध्ये असणाऱ्या एका पडक्या इमारतीमध्ये आणले. या इमारतीला सांगलीची डार्क रूम म्हणून ओळखले जाते, जिथं अनेक गुन्हेगारांचा अड्डा बनलेला आहे. याच इमारतीमध्ये रोहितला आणलं आणि गोट्याने कोयत्याचे अनेक वार करत त्याची हत्या केली. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर पुरावा नष्ट करण्यासाठी रोहितचा मृतदेह एका प्लास्टिकच्या बॅरलमध्ये भरला. यामध्ये अनेक दगड भरले, ज्यामुळे हे बॅरेल पाण्याबाहेर येणार नाही याची दक्षता घेतली. त्याचबरोबर याच विहिरीमध्ये रोहितचा मृतदेह असल्याचे माहीत असून देखील आरोपी गोट्या कलढोणे हा याच विहिरीत दररोज आंघोळ करू लागला. त्यामुळे त्याची मानसिकता किती निर्दयी असेल याचा विचार करणारा भाग आहे. यानंतर पोलिसांनी या खुनाचे नेमके कारण तपासले, ज्यामध्ये 3 महिन्यापूर्वी गोट्याचा मित्र असणारा शाहरुख शेख या तरुणाची हत्या झाली होती. या हत्येला हा रोहित म्हैसाळे जबाबदार असल्याचा समज याच गोट्यामध्ये झाला होता. दलित महासंघाचे नेते असणारे उत्तम मोहिते यांचा वाढदिवस साजरा होत असताना शाहरुख शेख याने उत्तम मोहिते यांचा निर्गुण खून केला होता. मात्र उत्तम मोहितेच्या कार्यकर्त्यांनी शाहरुखला पकडून बेदम मारले, ज्यामध्ये त्याचा जीव गेला होता. याच शाहरुखला तिथे नेण्यासाठी रोहित जबाबदार असल्याने अखेर रोहितचा गोट्याने 3 महिन्यातच गेम केला. त्यामुळे एका मित्रासाठी गोट्याने खून का बदला खून म्हणत रोहितचा काटा काढल्याची कहाणी समोर आली आहे.